लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. विधानसभेच्या निवडणुकांचं सुद्धा आता पडघम वाजू लागलेलं आहे. त्यामुळे आपल्या मतदारांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का याची खात्री करून घेण्याचं आवाहन निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या वतीनं करण्यात आलंय. भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुनरीक्षण घोषित केले आहे. त्यानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्रांवर, तहसील कार्यालय तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय व www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मतदारांनी आपली नावे मतदार यादीत आहे किंवा कसे याबाबत खात्री करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या मतदाना दिवशी ज्या मतदारांची नावे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत अथवा वगळलेली गेली असल्याने ज्या मतदारांना मतदान करता आले नाही अशा मतदारांची पडताळणी करण्यात आली असून अशा मतदारांकडून 2172 मतदारांकडून फॉर्म नंबर 6 भरून घेऊन त्यांची नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. तरी देखील अद्यापही कोणत्या मतदारास आपले नाव मतदार यादीत नाही असे वाटत असेल त्यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शाखेशी संपर्क साधून नाव आहे किंवा नाही याची खात्री करून, नाव नसल्यास फॉर्म नंबर 6 voter.eci.gov.in व वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे भरण्यात यावेत. आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपले नाव, फोटो, पत्ता आणि इतर बाबी मतदार यादीत तपासून घ्यावी. ज्यांच्या दुरुस्त्या असतील त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी. ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीतच अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन voter.eci.gov.in व वोटर हेल्पलाईन BLO आणि मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.